पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे। यामुळे पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला आता मंजुरी मिळालेली आहे। वाघोली ते चांदणी चौक असा पूर्व पश्चिम सार्वजनिक वाहतूक मजबूत करणारा मेट्रो कॉरिडॉर येत्या 4 वर्षात पुण्यात सलग मेट्रो मार्गाच्या निमित्तानं मिळणार आहे। तर जाणून घेऊयात कसा असेल हा नवीन विस्तारित मेट्रो मार्ग आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महा MTV मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत वनाज ते चांदणी चौक कॉरिडॉर 2A आणि रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी मेट्रो कॉरिडॉर 2B ला मंजुरी दिली आहे। हे प्रकल्प टप्पा 1 मधील विद्यमान वनाज रामवाडी कॉरिडॉरचा विस्तार असतील। हे 2 एलिव्हेटेड कॉरिडॉर 12.75 किलोमीटर लांबीचे असतील आणि यामध्ये 13 स्थानकं असतील। हा कॉरिडॉर पुण्यातील चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली यासारख्या वेगाने विस्तारित होणाऱ्या उपनगरांना मेट्रोशी जोडेल। हा प्रकल्प 4 वर्षात पूर्ण करण्याचं नियोजन आहे। या प्रकल्पाचा एकूण अंदाजे खर्च 3626.24 कोटी रुपये इतका आहे। हा खर्च भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि परदेशी द्विपक्षीय बहुपक्षीय संस्थांमध्ये समान प्रमाणात वाटून घेतला जाईल। या प्रकल्पांतर्गत चांदणी चौक ते वाघोली मेट्रो कॉरिडॉर असा एक सलग मेट्रो मार्ग तयार होणार आहे, जो पुण्यातील पूर्व पश्चिम सार्वजनिक वाहतूक मजबूत करेल। हे विस्तार प्रमुख IT हब, व्यावसायिक क्षेत्र, शैक्षणिक संस्था आणि निवासी क्षेत्रांना सेवा देतील, ज्यामुळे सार्वजनिक वाहतूक नेटवर्क मधील प्रवाशांचा वाटा वाढेल। नवीन कॉरिडॉर जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्टेशनवर निगडी कात्रज मेट्रो 1 आणि हिंजवडी जिल्हा न्यायालय मेट्रो 3 ला जोडला जाईल। दीर्घकालीन वाहतूक नियोजना अंतर्गत मुंबई आणि बेंगलोर येथून येणाऱ्या आंतरशहर बस सेवा चांदणी चौक येथे एकत्रित केल्या जातील, तर अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर येथून येणाऱ्या बस सेवा या वाघोली येथे मेट्रोशी जोडल्या जातील, ज्यामुळे प्रवाशांना पुण्याच्या मेट्रो स्थानकापर्यंत सहज पोहोचता येईल। या विस्तारामुळे पौड रोड आणि नगर रोड यासारख्या प्रमुख मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास देखील मदत होणार आहे। या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच महामेट्रोद्वारे केली जाणार आहे। याबाबत पुणे शहराच्या मेट्रो विस्तारीकरणासाठी सुरू असलेल्या आपल्या पाठपुराव्याला यश आलं आहे, असे सांगताना पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं समस्त पुणेकरांच्या वतीनं आभार मानले आहेत। आज पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे पुण्याच्या वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। मी मनापासून माननीय मोदीजींचं धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो। माननीय देवेंद्रजी असतील, माननीय मनोहरलाल खट्टरजी असतील, या सर्वांना मी पुणेकरांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो। मागच्याच महिन्यामध्ये 30 मेला दिल्लीमध्ये माननीय खट्टर साहेबांची मी भेट घेतली होती आणि हा जो विस्तारित मार्ग होता वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित मेट्रो मार्गाला PIB ची मान्यता मिळाली होती आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता बाकी होती आणि तशी विनंती खट्टर साहेबांना आपण केली आणि त्यावेळेसही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकर हा निर्णय करू असं सांगितलं होतं आणि आज प्रत्यक्षात खऱ्या अर्थानं त्याची पूर्तता झाली। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये या दोन्ही मार्गाला आता मंजुरी मिळाली, त्यामुळे पुण्याचं पूर्व आणि पश्चिम टोक हे अजून मोठ्या स्वरूपामध्ये या मेट्रोच्या मार्गाने जोडलं जाईल। एकूण जवळपास 12.75 किलोमीटरचा या मेट्रो मार्गाला आज मान्यता देण्यात आली। त्याच्यामध्ये 13 स्टेशन्स असतील आणि जवळपास 3626 कोटी रुपये या मेट्रो मार्गाला आता खर्च येईल आणि महामेट्रोच्या माध्यमातून चालणाऱ्या या पूर्ण होणार या महामेट्रोच्या माध्यमातून हा प्रकल्प आता पूर्ण होईल, जे ऑलरेडी आपल्या पुण्यामध्ये खूप या मेट्रो मार्गाचं काम करतायत। त्यामुळे पुणेकरांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की हे करत असताना पुढच्या सुद्धा काही मार्गाची आपल्याला मान्यता मिळावी म्हणून आपण माननीय केंद्रीय मंत्री खट्टर साहेबांना विनंती केलेली आहे। त्यात PIB ची मान्यता आपल्याला हवी असलेला मार्ग म्हणजे खडकवासला ते खराडी, तोही मार्ग लवकरात लवकर त्याची मान्यता PIB ची मिळेल।
असा प्रयत्न आपला राहणार. त्यामुळे पुणेकरांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. पुण्याच्या एकूणच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, पुण्याची एकूणच आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल मला असं वाटतं या निमित्तानं उचललं गेलंय. धन्यवाद. हा धोरणात्मक विस्तार पुण्याच्या आर्थिक क्षमता उलगडण्यासाठी, शहराचे वाहतूक पायाभूत सुविधा वृद्धिंगत करण्यासाठी आणि संपूर्ण महानगर प्रदेशात शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी सज्ज झालेली आहे. हा संपूर्ण विषय, या मार्गावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मेट्रो प्रवासाबाबतचे तुमचे अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MHAMTVच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.